नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे दर महिन्याला दिले जातात, परंतु हे 1500 रुपये मात्र आता वेळेत मिळत नाहीत। अनेक लाभार्थ्यांचे ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असतील, एप्रिल महिना असेल, या सर्व महिन्यांचे पैसे अद्याप लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत। राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीद्वारे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। या संदर्भात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह करा असं सांगण्यात आलं। त्याचबरोबर प्रत्येक शासन निर्णय जो प्रत्येक महिन्याला काढला जातो की त्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे, आणि त्या प्रत्येक शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचे एक ओल ते नेहमी टाकतात की हे जे पैसे आहेत हे पैसे फक्त डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। असं वारंवार प्रत्येक शासन निर्णयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत हा मेसेज दिला जातोय। परंतु मित्रांनो, एक अतिशय धक्कादायक बातमी तुमच्या समोर मी सांगतोय, ती तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला हसू पण येईल आणि थोडंसं शॉक बसेल। आता ती बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे डीबीटीच्या अभावामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत। राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, किंवा पंचायत समिती असेल, किंवा ग्रामपंचायत असतील, मंडल अधिकारी असतील, या सर्वांना राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना केल्या जातात की ज्या लाभार्थ्यांची डीबीटी क्लिअर नाही आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचे पैसे खात्यात जमा होत नाही त्यांच्यासाठी वेगवेगळे कॅम्प किंवा वेगवेगळे शिबिर आयोजित करा, आणि त्यांच्या माध्यमातून हे लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात कशा पद्धतीने जमा होतील यासाठी प्रयत्न करा। पण बातमी अशी आहे की मुख्यमंत्र्यांचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्येच मात्र एकूण 1.5 लाखपर्यंत लाभार्थी आहेत। त्यापैकी 30 ते 35 हजार लाभार्थ्यांना हे थकीत पैसे मिळालेले नाहीत। मग मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जर अशी अवस्था असेल तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय? एक लक्षात ठेवा, हे शासन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं। मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने प्रशासन वागत असतं। मग मुख्यमंत्र्यांनी जर असं सांगितलंय प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक कलेक्टर साहेबांना, तहसील कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना किंवा मंडल अधिकारी असतील, तलाठी सजा असतील, या सर्वांना सूचना केलेल्या आहेत। मी वेळोवेळी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून ते शासन निर्णय, ते परिपत्रक दाखवलेले आहेत, आणि कशा पद्धतीने हे शिबिर आयोजित करायची, कशा पद्धतीने लाभार्थ्यांचे डीबीटी वगैरे कागद पडताळणी, केवायसी व्हेरिफिकेशन, या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही कलेक्टर साहेबांची आहे, आणि त्यांच्या अंडरखाली प्रांत ऑफिस असतील किंवा तहसील कार्यालय असतील, या सर्वांना ह्या जबाबदारी दिल्यात। मग मुख्यमंत्र्यांच्या कलेक्टर साहेबांनी हे काम का पूर्ण केलेलं नाही हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। मग मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जर अशी अवस्था असेल, जर समजा 20% लाभार्थ्यांना हे थकीत पैसे मिळालेले नाहीत, तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय अवस्था असेल, बाकीच्या तालुक्यांमध्ये काय अवस्था असेल? याचा अर्थ असा आहे का मुख्यमंत्र्यांचं या योजनेकडे लक्ष नाहीये? साहजिकच असंच म्हणावं लागेल। जर समजा मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जर हे शासन निर्णय निघतं, हे सर्व काही प्लॅनिंग ठरतं, मग मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या तालुक्यांमध्ये जर अशी अवस्था असेल तर मुख्यमंत्री यांचं या योजनेकडे दुर्लक्ष आहे का? तुम्हाला काय वाटतंय? सर्वांनी कमेंट्स करायची आहे। तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मलाही कळेल की बाबा तुम्हाला या प्रशासनासंदर्भात काय वाटतं, आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जर अवस्था अशी असेल तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय अवस्था असेल? मग खऱ्या अर्थाने माझ्या निराधार बांधवांना न्याय मिळेल का? नाहीच मिळणार। कारण ज्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जर 30-35 हजार लाभार्थी वंचित आहेत, त्यांना जर न्याय मिळत नाहीत तर बाकीच्या लाभार्थ्यांना न्याय काय मिळणार? यामुळे या निराधार बांधवांवरती अन्याय होतोय का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। आणि दुसरी महत्त्वाची एक बाब या ठिकाणी मी समजावून सांगतोय, ती म्हणजे जर लाडकी बहीण योजनेकडे मुख्यमंत्र्यांच्या जास्त लक्ष आहे, हे सिद्ध झालंय। तुम्ही सांगा सर कसं काही सिद्ध झालंय? आमच्यावरती लक्षच नाहीये आणि लाडकी बहीण याच्यावरती खूप लक्ष आहे। होय, लक्षात आहे, तुम्ही बघताय सुद्धा सोशल मीडियामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे निर्णय घेतले जातात। त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज मंजूर केलं जाणार आहे। आता आमच्याकडे मुंबईमध्ये जी मुंबई बँक आहे त्या बँकच्या माध्यमातून घोषणासुद्धा केली की बाबा लाभार्थ्यांना आम्ही बिनव्याजी कर्ज देणार आहेत, आणि त्यांचे जे हप्ते आहेत हे हप्ते आम्ही त्या लाभार्थ्यांच्या जे 1500 रुपये येतात त्या 1500 मध्ये आम्ही वसूल करणार। त्यांना कोणत्याही प्रकारचा व्याज नाहीत। अनेक बचत गटांना ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा फायनल डिसिजन दिलेला आहे। सर्व बँकांना या ठिकाणी सूचना सुद्धा केलेल्या आहेत। काही बँकांनी ही सुविधा उपलब्ध किंवा सुरू सुद्धा केलेली आहे।
मग जर समजा तुम्ही जर एखाद्या योजनेला ही सुविधा देताय तर खऱ्या अर्थाने गरजू लोकांना, गरज असलेल्या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देणार का, हा प्रश्न आहे सरकारला माझा. माझ्या लाभार्थ्यांना जर तुम्ही 1500 रुपये वेळेवर देत नाही, ठीक आहे बाबा, पण मग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जर पैसे तुम्ही देताय तर माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज तुम्ही देणार का, हा प्रश्न सरकारला आहे. माझ्या लाभार्थ्यांना ह्या कर्जाची गरज आहे, त्यांना सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे, त्यांना तुमच्या या 1500 रुपयावरती अडकून बसायचं नाहीत, कारण या 1500मध्ये काहीच होत नाही. तर आम्हाला सुद्धा मोठं व्हायचं आहे, आम्हाला सुद्धा जगायचं आहे, आम्हाला सुद्धा एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, मग आम्हाला बिनव्याजी कर्ज द्याल का, कारण आम्हाला सर्वांना गरज आहे, बरोबर ना. गरज आहे का नाही सगळ्यांनी कमेंट्स करायची. मात्र मी आता तुमच्यासाठी एवढं काही सांगतोय तर तुम्हाला पण गरज पाहिजे, आहे का गरज, नक्की कमेंट्स करा. सरकारची ही जी भूमिका आहे ही चांगली आहे का, बरोबर आहे, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला रिप्लाय करायचं आहे. माझ्या मतानुसार सरकार हे चुकीचं वागतंय. जर निराधार बांधवांना जर तुम्ही देऊ शकत नाही तर त्यांना का देता, आणि त्यांना देता तर आम्हाला का देत नाही, याच्यावरती मी थोडासा एक अभ्यास केलाय, तुम्हाला पटतंय का ते बघा. या ठिकाणी मला असं वाटतंय, जर आता बघा एखादी बँक ही लोन देते, ती लोन कशाच्या बेसवरती देते की बाबा आम्ही तुम्हाला जे लोन दिलंय त्याचा जो हप्ता आहे हा हप्ता ही व्यक्ती नियमितपणे भरणार, या उद्देशाने बँक लोन देते, बरोबर आहे. मग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँक आता बिनव्याजी लोन देणार आहे, बिनव्याजी, लक्षात ठेवा. जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज बँक देत असेल, शासन जर देत असेल, म्हणजे बँकेला त्या लाभार्थ्यांवरती, त्या पैशांवरती विश्वास आहे की हे पैसे सरकार कधी बुडवणार नाही, सरकार ही योजना कधी बंद करणार नाही आणि हे पैसे वेळेत जमा होतील. आता तुम्हाला माहिती आहे एखादी बँक असेल तर बँकेचं जेव्हा कर्ज घेतलं जातं तेव्हा एक दिवस असा ठरला जातो, एक तारीख असते की त्या तारखेला आपल्याला हप्ता भरायचा असतो, आणि त्या जर तारखेला हप्ता भरला नाही तर मात्र आपल्याला पेनल्टी बसते, किंवा जर त्या बँकेला वाटलं की हा व्यक्ती दर महिन्याला पैसे भरू शकत नाही तर त्या ठिकाणी ते लोन त्या ठिकाणी नाकारलं जातं, कर्ज नाकारलं जातं. पण मात्र या ठिकाणी बँकेला विश्वास आहे, सरकारला विश्वास आहे की आम्ही या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पैसे देणार आहोत. त्या बँकेला सुद्धा 100% माहिती आहे, कारण बँक आणि शासन जर असा एक करार करतंय तर साहजिकच बँक स्वतःचं नुकसान करणार नाही, हे तेवढं हुशार आहेत बँक. त्यामुळे बँकेला सुद्धा शासनाने सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला प्रत्येक महिन्याला या व्यक्तीचे पैसे पाठवणार, देणार, म्हणजे एवढा विश्वास त्या बँकेला, एवढा विश्वास सरकारला सुद्धा आहे. मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांवरती विश्वास नाही का, म्हणजे तुम्हाला त्यांचे पैसे रेग्युलर द्यायचे नाही का, हे सिद्ध होतं इथं काय, बरोबर ना. मी जे काय म्हणतोय थोडंसं डोकं लावा, कारण जर लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेत मिळणार म्हणून तुम्ही कर्ज देताय, कारण कर्ज कधी देणार, जेव्हा पैसे वेळेवर भरणार तेव्हा तुम्ही कर्ज देताय, सरकार सुद्धा आणि बँक सुद्धा. मग माझ्या निराधार बांधवांसाठी तुम्ही कर्जाची सुविधा का सुरू करत नाही, याचा अर्थ असा आहे का की माझ्या निराधार बांधवांना पैसे तुम्ही वेळेत देणार नाही, नियमित देणार नाही, डीबीटी हे कारण समोर ठेवणार आणि एका महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्याच्या डायरेक्ट 5व्या महिन्यात देणार, असं का आहे का, तुम्ही असं करणार म्हणून तुम्ही आम्हाला कर्ज देत नाही का, आमच्यावरती विश्वास नाही का, सरकारचा या योजनेवरती विश्वास नाही किंवा लाभार्थ्यांना चांगले दिवस आणायचे नाही का, कर्ज द्यायचं नाही का. बघा थोडासा विचार जर केला तर तुम्हाला या ठिकाणी मतभेद दिसेल, अन्याय दिसेल. तर हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जर एखाद्या योजनेसंदर्भात जर सरकार असा निर्णय घेतोय आणि त्याच्यापेक्षाही योग्य किंवा अतिशय महत्त्वाची योजना असलेली निराधारांची योजना, त्यावरती जर सरकारचं लक्ष नसेल, लक्ष नाही आहे म्हणून तुम्ही त्यांना कर्जाची घोषणा केली नाही, म्हणजे तुम्ही त्यांना रेग्युलर पैसे देणार नाही, वेळेत देणार नाही, म्हणून बँकसुद्धा त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही, सरकारसुद्धा हे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने वापरणार हे या माध्यमातून सिद्ध होत आहे. कारण जर वापरणार नाही, त्यांचे पैसे त्यांना वेळेत प्रत्येक दिवशी प्रत्येक महिन्याला देणार असं जर असतं तर सरकारने सुद्धा या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली असती. पण मात्र सरकार अशी घोषणा करत नाही. या सरकारच्या भूमिकेवरती तुम्हाला काय वाटतंय, प्रत्येकाने एक कमेंट्स करायची आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचं या योजनेकडे दुर्लक्ष आहे किंवा नाही, होय किंवा नाही तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही नियमित देणार हे या ठिकाणी सिद्ध झालंय, कारण लोन देणार म्हणजे सिद्ध होणार. मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुम्ही नियमित देणार नाही म्हणून लोनची घोषणा करत नाही. ह्या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलंय. सरकारची ही भूमिका अतिशय माझ्या मतानुसार चुकीची आहे.
तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतंय हे नक्की या ठिकाणी कमेंट्स करायचे। अशा पद्धतीने 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी समजावून सांगण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। ही व्हिडिओ महत्त्वाची वाटत असेल, मी सांगितलेली माहिती तुम्हाला पटली असेल, आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा। या व्हिडिओच्या संदर्भात काही तुमचा आक्षेप असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की त्यावरती तुम्ही बोलू शकता। हे चांगलं व्यासपीठ मी तुमच्यासाठी दिलेलं आहे। तुम्ही एखादी चुकीची कमेंट्स केली म्हणून मी तुम्हाला रिमूव्ह करणार नाही किंवा तुमची कमेंट डिलीट मारणार नाही। जे असेल ते तुम्ही बोला, कारण प्रामाणिकपणे काम करण्याच्या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवतोय। जर तुम्हाला या योजनेविषयी अतिशय वेगवेगळ्या माहिती जर घ्यायची असेल, प्रश्न तुम्हाला विचारायचे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, त्यावरती सुद्धा जॉईन होऊ शकता। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती होती ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली। ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।